हा आवाज ऐकतोयस का? हा आवाज बाहेरचा नाही, हा आवाज तुझ्याच आतून येतोय. तो आवाज जो तू दिवसभर दुर्लक्ष करतोस आणि रात्री तोच आवाज तुला झोपू देत नाही. कधी अचानक छातीत जडपणा येतो, कधी डोळे भरून येतात कारण न कळताही तू म्हणतोस मी ठीक आहे, पण मन मात्र दररोज थोडं थोडं तुटत असतं. खरं सांगायचं तर आयुष्य कठीण झालेलं नाही, आपण स्वतःला समजून घ्यायला खूप दिवस विसरलो. तू सगळ्यांसाठी उभा राहिलास, पण कोणी तुझ्यासाठी उभा आहे का, हा प्रश्न मनाला पोचतो. आणि हीच बोच हळूहळू शांत वेदना बनते. लोक म्हणतात वेळ सगळं ठीक करतो, पण कुणी सांगत नाही की काही जखमा वेळेबरोबर खोल जातात. आणि अशा वेळी घरातली ऊर्जा देखील हळूहळू बदलायला लागते. पहिला उपाय, घरातला उत्तर पूर्व कोपरा. जर या कोपऱ्यात कचरा, तुटलेल्या वस्तू किंवा अंधार असेल, तर मनावरही अंधार येतो. आजच तो कोपरा स्वच्छ करा. तिथे प्रकाश येऊ द्या. शक्य असल्यास तिथे दिवा किंवा पाण्याचा छोटा भांडे ठेवा. कारण जिथे प्रकाश येतो, तिथे नकारात्मक विचार हळूहळू शांत होतात. हा पहिला बदल झाला. आता आपण वळूया दुसऱ्या उपायाकडे. तू प्रयत्न केलास पुन्हा पुन्हा तरीही अपयश आलं. मग वाटायला लागलं माझ्यातच काहीतरी कमी आहे. पण ऐक, काही वेळा अपयश तुला टोकायला येत नाही, ते तुला नव्या मार्गावर वळवायला येतं. दुसरा उपाय, झोपायची दिशा. जर तू रोज डोकं उत्तर दिशेला ठेवून झोपत असशील तर अस्वस्थता वाढते, विचार थांबत नाहीत. आजपासून डोकं पूर्व किंवा दक्षिण दिशेला ठेवून झोप आणि झोपण्याआधी फोन बाजूला ठेव. कारण योग्य दिशा मनाला स्थिर करते. हा बदल झाला. आता आपण वळूया दुसऱ्या उपायाकडे. रात्रीचा अंधार कधीही कारण नसतो, तो फक्त तुला आतला प्रकाश ओळखायला शिकवतो. पण घरात जर नेहमी अंधार, बंद खिडक्या आणि हवा नसेल, तर मनावरही ओझं येतं. तिसरा उपाय, घरातली हवा. दररोज सकाळी थोडा वेळ सगळ्या खिडक्या उघडा, घरात सूर्यप्रकाश येऊ द्या. कारण जिथे हवा अडकते तिथे भावना अडकतात. हा उपाय केला. आता आपण वळूया दुसऱ्या उपायाकडे. सगळ्यात भयंकर गोष्ट, एकटेपणा. लोकांच्या गर्दीतही जेव्हा मन एकटं पडतं, तेव्हा आत्मा थकतो. आणि थकलेला आत्मा हसत असतो, पण आतून ओरडत असतो. चौथा उपाय, घरातलं देवस्थान. देवघर अस्ताव्यस्त असेल, तुटलेल्या मूर्ती किंवा धूळ असेल तर मनालाही आधार मिळत नाही. आज देवघर स्वच्छ करा. एक छोटा दिवा लावा आणि काहीही न मागता फक्त शांत बसा. कारण शांत प्रार्थना सर्वात शक्तिशाली असते. हा उपाय झाला. आता आपण वळूया दुसऱ्या उपायाकडे. जे लोक तुला सोडून गेले, ते शिक्षेसाठी नव्हते, ते धडे होते. काही लोक फक्त तुला मजबूत करायला येतात आणि निघून जातात. हे स्वीकारणं खूप कठीण असतं. पाचवा उपाय, अनावश्यक वस्तू. घरात ज्या वस्तू तुटलेल्या, न वापरण्याच्या किंवा आठवणी दुखावणाऱ्या आहेत, त्या आज काढून टाका. कारण भूतकाळ धरून ठेवला तर भविष्य येत नाही. हा बदल झाला. आता आपण वळूया दुसऱ्या उपायाकडे. स्वीकार कर की तू दुखावलास. स्वीकार कर की तुला भीती वाटते. स्वीकार कर की तुला आधार हवा आहे. हे कमकुवतपण नाही, हे शहाणपण आहे. सहावा उपाय, घरात मीठ. आठवड्यातून एकदा पाण्यात थोडं मीठ घालून घर पुसा. हे ऐकायला साधं वाटेल, पण नकारात्मक ऊर्जा सर्वात आधी इथूनच कमी होते. हा उपाय झाला. आता आपण वळूया दुसऱ्या उपायाकडे. तुलना थांबव, कारण तू कोणाची प्रत नाही. तुझं आयुष्य एक स्वतंत्र कथा आहे. आणि प्रत्येक कथा शिखरावर जाण्याआधी अंधारातून जाते. शेवटचा उपाय, स्वतःसाठी वेळ. दररोज किमान 5 मिनिट शांत बस, डोळे बंद कर, श्वास ऐक. कारण जेव्हा बाहेरचा आवाज थांबतो, तेव्हाच आतला सत्याचा आवाज ऐकू येतो. लक्षात ठेव, तू कमजोर नाहीस. तू फक्त खूप दिवस मजबूत राहिलास. आयुष्य संपत नाही, ते फक्त वळण घेतं. आज जे तुला तोडतंय, तेच उद्या तुला ओळख देणार आहे. थांब, श्वास घे आणि पुढे चाल. कारण तुझी कथा इथे संपत नाही.
इथून खरी सुरुवात होते.